लहानपणी आम्ही सुट्ट्या लागल्या की आई-बाबांच्या गावी जायचो. तीच उत्सुकता आज माझ्या लेकरांमध्ये सुद्धा आहे बरं का. आजी-आजोबांना भेटणे आणि भरपूर लाड करून घेणे. गावाकडील साधी आणि सोपी जीवनशैली, तिथल्या लोकांचं प्रेमळ वर्तन, हीच तर ओढ असते खरी गावी जायची, हो की नाही? 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही गावी पोहोचलो आणि थोडे वेळ झोपले आणि नंतर म्हटलं चला संध्याकाळी थोडंसं शेतात फेरफटका मारूया. आई-बाबांसोबत आले होते आणि भरपूर असे पेरू पिकलेले होते. म्हटलं चला पेरू तोडून घेऊया आणि बसून इथंच खाऊयात. लहानपणी असे दगडावर फोडलेले पेरू आम्ही खूप खाल्ले बरं का. तुम्ही सुद्धा खाल्ले का नक्कीच सांगा आणि टेस्ट एकच नंबर होती. नंतर संध्याकाळी स्वयंपाक केला. मम्मीची तब्येत बरी नव्हती म्हणून छान अशा ज्वारीच्या भाकरी केल्या आणि मम्मीने मकी शिजवून दिले होते. मकी खाल्ले. नंतर मटकीची भाजी करायची होती. आधी तर वाटण तयार करून घेतलं आणि नंतर भाजी करून घेतली. सगळ्यांसाठी ताटं वाढल्या आणि आम्ही सुद्धा बसलो जेवायला. बाय.